हॅलो, कसे आहात? मजेत ना? तर बघा आता आली आहे पुढे दिवाळी. तर दिवाळी आली आहे तर सगळ्यांची शॉपिंग सुरू होते. घरात साफसफाई सुरू होते. फराळाचं बनतं, नवे कपडे येतात. हे सगळ्या गोष्टी होत असतात. पण जो आनंद गावाकडे जाण्याला आहे, तो आनंद कुठेच नाही. आम्ही पण जातो, आमच्या घरी जातो, आमच्या गावाला. तर तिथून मी नाशिक जाते. सगळा प्रवास होतो. पण पूर्वी कसं व्हायचं, पूर्वी आम्ही मामाच्या गावाला जायचो. अजूनही जाते मी. अजूनही माझे मामा, माझे तिघी मामी कॉल करतात, की "ताई, दिवाळीला तुम्ही या" असं. तर जातो आम्ही. पण पहिली गोष्ट कशी होती, एक 5-6 वर्षापूर्वी माझे आजोबा होते तेव्हा. तर आम्ही सगळे जमायचो. माझ्या मामाचं गाव आहे मालेगावजवळ निमगाव म्हणून गाव आहे. ते माझं मामाचं गाव आहे. तिथं आम्ही सगळे जमायचो. तिघी मामा, मामी आणि माझे मामेभाऊ, माझ्या मामेबहिणी, माझे काका, मावशी, माझे सगळे भाऊ, माझे पप्पा, माझी आई आम्ही सगळे जमायचो. तर खरंच खूप मजा यायची. असं लहान मोठं काही नसायचं. मस्त मळ्यात घर आहे माझ्या मामांचं. तर मस्त माझे मोठे मामा छानपैकी असं 3 विटांचं चुलं करायचं. त्याच्यावर मोठं पातेलं ठेवायचं. सकाळी उठायचं, सगळ्यांनी अंघोळी करायच्या. ते हसी मजाक, ज जेवण आणि भूक तर एवढी लागायची सगळ्यांमध्ये. आता इथं एक टाईम जेवायला आपल्याला लवकर भूक लागत नाही सकाळी आणि गावाकडं जर गेलो तिथं आम्ही जमायचो सगळे, तर एवढी भूक लागायची. तर सकाळी ते चिवडा खाणं, ते सकाळी-सकाळी माझी आजी मस्त चुलीजवळ बसायची. गरम-गरम चहा भेटायचा आजीच्या हातचा. तेव्हा माझी आजी खूप चांगली होती. हात-पाय सगळे व्यवस्थित होते. आता आता माझ्या आजीचं वय आहे अ, 95 ते 96च्या दरम्यान माझ्या आजीचं वय असेल. तर माझी आजी खूप कडक होती. एक 5-6 वर्षापासूनच थकली, ती बसली एक ठिकाणी. नाहीतर खरंच खूप कडक होती. तर सगळे आम्ही असे डबल-डबल चहा घ्यायचो. माझा भाऊ तर 4-4, 5-5 वेळेस चहा घ्यायचा. मी चहा घेतलाच नाही कारण आजींची नातवंड खूप होते. त्यामुळे आजी कन्फ्यूज व्हायची. अरे कोणाला चहा दिला, कोणाला नाही दिला. मग ते घडी-घडी माझा भाऊ चहा प्यायचा. अशी मजा यायची ना खरंच. खरंच आपल्याला असं वाटतं हे दिवस आपण पुन्हा-पुन्हा जगू. पण तसं काही नसतं. गेलेले दिवस तसेच पुन्हा पुढे येतील हे शक्य नाही. तर बघू आता जर पुन्हा तसा योग आला. आता कसं झालं प्रत्येकावर जबाबदारी आहे संसाराची, घराची. त्यामुळे आता प्रत्येकाला तेवढ्या सुट्ट्या मिळत नाही, थोडा वेळही नाही प्रत्येकाकडे आता. त्यामुळे पण जर जमलं तर आम्ही सगळे एकत्र आलो, तर मी एक व्लॉग नक्की बनवेल आणि खरंच तुम्हाला जर ह्या आठवणी तुमच्यासोबत घडत असतील तर त्या भरभरून जगा. कारण की पुढच्या वर्षी आपण तसंच एन्जॉय करू दिवाळी असं नसतं. प्रत्येक दिवाळी वेगळी एन्जॉय होते. त्यामुळे मग चला मग करा दिवाळीची तयारी करा. हे सांगायचं होतं आणि कधी-मधी मी मामाच्या गावाला गेलीच, तर मी नक्की ब्लॉग बनवेल आणि सगळ्यांची भेट करून येईल तुम्हाला. तर चला